मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, जो विणकर पक्षी असतं ते घरटं सुंदर आणि सुरक्षित असेल तरच मादी आहे ती त्या नराला सिलेक्ट करते। तर हे घरटं बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते आणि पूर्ण विचार करून ते घरटं बनवलं जातं। ज्या दिशेने वारा पाऊस येणार आहे अगदी बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला हे घरटं असतं आणि ते घरटं एखाद्या उंच झाडावरती इतर कोणाकडून धोका होणार नाही अशा प्रकारे ते घरटं बनवलं जातं। अगदी उंच झाडाला अगदी शेवटच्या फांदीला छोट्या फांदीला हे घरटं बनवलं जातं, त्यामुळे ते सुरक्षित असतं। सापांपासून म्हणा इतर शत्रूंपासून या पक्षाला सुरक्षितता मिळते। आणि एकाच झाडावरती असे बरेच घरटे असतात आणि बरेच घरटं असण्यामागे ते सुद्धा एक प्रकारे त्यांचं सुरक्षितता पाहूनच ते बनवतात, कारण का एकाच झाडावरती जर बरेच अशा प्रकारे घरटे असतील तर एकमेकांना जर शत्रूचा हल्ला झाला तर एकमेकांना मदत करता येते आणि त्यामुळे बरेचसे असे विणकर पक्षी आहेत ते एकाच झाडावरती घरटे बनवतात आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारे मदत होते। तर यातून सुद्धा आपल्याला पक्ष्यांची एकी दिसून येते। जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याला जे येणारे संकट आहे ते त्यावरती मात करता येते आणि आपण सगळेजण त्या येणाऱ्या संकटाला सामोरे जाऊ शकतो। हे आपल्याला या पक्ष्यांकडून नक्कीच शिकायला मिळतं। तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा। चला तर बाय।